पानशेतचं धरण फुटल्यानंतर जे पूर आला होता त्याच्यात आमचा वाडा अर्धा पाण्याखाली होता. मग 2008-9 साली तो क्रम्बल पडायला लागला. त्या वाळवीनी आम्हाला खूप तिथे त्रास व्हायला लागला. जो आमचे सगळे जुने डॉक्युमेंट्स आता खूप त्यामध्ये धोका होता, पडायला लागला बेसिकली वाडा. तर मग आता काय करायचं? अशा प्रकारे जेव्हा आम्हाला रिडेव्हलपमेंट करावं लागलं, टिळक वाडा जो आमचा केसरी वाडा आहे, हिस्टॉरिकल प्लेस, पण आम्हाला रिडेव्हलपमेंट करावं लागलं ना, वाडाच पडायला लागला, भाडेकरूंना धोका व्हायला लागला राहण्यासाठी. तर मग काय करणार? मग वाडा रिडेव्हलपमेंट केल्याशिवाय पर्याय नाही. हे पण नगरसेवकांना पण कळतं, नागरिकांनाही माहितीये, वयस्कर लोक, वर्षानुवर्ष राहणाऱ्या पेठेत लोकांनाही माहितीये. पण तुम्ही जर काल आमच्या वाड्यात आलात तर आम्ही एक लोकमान्य टिळक राहत होते तसं एक रिस्टोर्ड आम्ही प्रॉपर्टी ठेवलेली आहे. म्युझियम नाही, आम्ही टिळक राहत होते ते घर तसं आम्ही ठेवलेलं आहे. माझं ऑफिस तिथे आहे. टिळकांचा एक पुतळा आम्ही तिथे ठेवलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा रिडेव्हलपमेंट करा, पण त्याला एक थोडंसं एक हिस्ट्रीचं भान ठेवून रिडेव्हलपमेंट करायला पाहिजे. तुम्ही जर का बघितलं विंचुरकर वाडा, जिथे टिळक राहत होते आधी, केसरीवाड्यामध्ये येण्याच्या आधी, विकत घेण्याच्या आधी, तिथे एक बिल्डिंग केलेली आहे मोठी रिडेव्हलपमेंट. पण तिथे त्यांनी पहिल्या स्टिल्ट फ्लोअरवर एक चांगल्या प्रकारे एक त्याचं हिस्ट्री ऑफिस आहे विंचुरकर वाडा. त्याला एक चांगला वाड्याचा एक छोटे त्याचे जुने दरवाजे, जुन्या खिडक्या, जुने उंबरे असे तिथे प्रिझर्व्ह केलेले आहेत त्यांनी. अशा प्रकारे जर का रिडेव्हलपमेंट केली तर हरकत नाही कोणाला. तर मग हिस्ट्री पण आपली प्रिझर्व्ह होते, आपलं ट्रेडिशन पण त्यामध्ये आपण इन्फ्यूज करू शकतो, अमॅलगमेट करू शकतो, आणि रिडेव्हलपमेंट पण त्या प्रकारे करू शकतो. पण काही वेळेला पर्याय नसतो. वाडे जर का पडायलाच लागले, लोकांना राहायलाच धोका व्हायला लागला, आणि ती लोक जाणार कुठे? पैसे जर का घरी नसतील, किंवा रेंटचं मार्केट पण असं काय अफोर्डेबल आहे का? नाहीये एवढं अफोर्डेबल. तर रेंटवर पण परवडायला पाहिजे ना बाहेर जाऊन कुठेतरी राहायला. पण मग पडलाच वाडा तर राहणार कुठे लोक? मग म्हणून शेवटी पर्यायच नाही खूप लोकांना. म्हणून ते रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे असं मला वाटतं.